Hi everyone, welcome to my class of Inorganic Chemistry for CH502 TYBS. Today we are going to start a new chapter, that is Unit 5 Modern Theories of Coordination Compounds Part D. So let's begin. At start we will continue with the crystal field theory and then we will see a new theory, that is molecular orbital theory. So let's begin. Crystal field effect and spinel structure. Spinels are the oxide minerals. Okay, oxide minerals ला आपण spinel असं म्हणतो. So let's see now. The mixed oxide of having general formula AB2O4 where A plus 2 and B2 plus 3 are tetrahedral and octahedrally coordinated cations. मिक्स्ड ऑक्साईड घेतले असे जनरल फॉर्म्युला आहे हा AB2O4. त्याच्यात ए वरती +2 चार्ज असेल आणि B2 वरती +3 असा चार्ज असेल जेव्हा अँड A will be tetrahedrally coordinated cation and B2 will be a octahedrally coordinated cation. ठीक आहे. एच्या अवतीभोवती जे स्ट्रक्चर असेल ते कसं असेल टेट्राहेड्रल असेल आणि B2चं स्ट्रक्चर कसं असेल ऑक्टाहेड्रल कोऑर्डिनेटेड असेल. ठीक आहे. And O4 2- is an anion. O4 2- हे काय अनायन आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ स्पिनेल. यालाच काय म्हणतो AB2O4 अशा स्ट्रक्चरला काय म्हणतात स्पिनेल. ओव्हरऑल इट इज अन ऑक्साईड मिनरल. ऑक्साईड असलेलं मिनरल आहे. O4 2- अनायन हे काय ऑक्साईड आहे ना, तर ऑक्साईड असलेलं मिनरलला काय म्हणतात स्पिनेल म्हणतात. द स्पिनेल इज अ मिनरल. Here an example is given MgL2O4 where Mg is having +2 charge and L2 is having +3 charge and O4 2-. Okay, असं याला आपण स्प्लिट करतो. There are 2 types of holes are observed. आता आपण 11th-12th वेळेस आपल्याला बघा एक चॅप्टर होतं सॉलिड स्टेट. हां, सॉलिड स्टेटमध्ये आपण बघितलं होतं स्ट्रक्चरची आय मीन हे जे आयनिक क्रिस्टल्स वगैरे असतात NaCl CaCO2 वगैरे यांची पॅकिंग कशी होते. आपण CCP नंतर FCP वगैरे असे स्ट्रक्चर्स बघितले होते. तर ते स्टडी करत असताना आपण बघितलं होतं की जेव्हा ते स्ट्रक्चर एकमेकांवरती स्टॅक करतो आपण बरोबर, एका लेअरवरती दुसरा लेअर ठेवतो त्यामध्ये होल क्रिएट होतं म्हणजे काही गॅप राहून जातात बरोबर. त्या गॅपला काय म्हणतात होल म्हणतात. तर तेच होल इथे म्हटलेलं आहे. देर आर 2 टाईप्स ऑफ होल. इथे 2 प्रकारचे होल प्रेझेंट असतील. एक टेट्राहेड्रल होल आहे आणि दुसरा काय आहे एक ऑक्टाहेड्रल होल आहे आणि दुसरा टेट्राहेड्रल होल आहे. आणि स्ट्रक्चर काय आहे क्युबिक क्लोज पॅक्ड लॅटाइस. ओके, CCP स्ट्रक्चर आहे क्युबिक क्लोज पॅक्ड लॅटाइस. सो ओव्हरऑल देर आर 2 टाईप्स ऑफ स्पिनेल्स, नॉर्मल स्पिनेल अँड इन्व्हर्स स्पिनेल. आता नॉर्मल स्पिनेल कोणता आणि इन्व्हर्स स्पिनेल कोणता ते बघूया. A spinel structure in which A plus 2 cation occupy tetrahedral hole आणि B plus 3 cation occupy octahedral hole are called as normal spinel. जनरली काय असतं ना, साईज वाईज जर बघितलं आपण, जे ऑक्टाहेड्रल होल असतात ते मोठे असतात ॲज कम्पेअर टू टेट्राहेड्रल होल्स. तर जो कटायन आहे हॅविंग बिग चार्ज, ओके, B+3 आहे ना, तर B+3 हा कशात येईल ऑक्टाहेड्रल होलमध्ये आणि A+2 इट विल बी इन टू टेट्राहेड्रल होल. ठीक आहे. असं जेव्हा असेल ना त्यावेळी तो स्पिनेलला आपण काय म्हणतो नॉर्मल स्पिनेल. ठीक आहे. त्यावेळी स्पिनेल कसा असेल नॉर्मल स्पिनेल. आणि त्याच्या इन्व्हर्स म्हणजे याच्या उलट जे असेल त्याला आपण इन्व्हर्स स्पिनेल असं म्हणू. आता इन्व्हर्स स्पिनेलमध्ये एक मायनर डिफरन्स आहे ते आपण बघूया. द स्पिनेल स्ट्रक्चर इन विच A+2 and half of B+3 cation occupy octahedral holes. आता इन्व्हर्स स्पिनेलमध्ये काय A+2 हा कटायन आणि टोटल जे B+3 कटायन असतील, सपोज 4 B+3 कटायन आहे तर हाफ ऑफ B+3 कटायन म्हणजे 2 B+3 कटायन कशात येतील ऑक्टाहेड्रल होलमध्ये आणि उरलेले 2 जे B+3 कटायन असतील ते कशात जातील टेट्राहेड्रल होलमध्ये. दॅट्स व्हॉट दे आर सेइंग. A+2 cation and half of B+3 cation occupy octahedral hole and other half of B+3 cation occupies tetrahedral hole. Such spinels are called as inverse spinel. अशा स्पिनल्सला काय म्हणतात इन्व्हर्स स्पिनल. इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यांनी नॉर्मल स्पिनल आणि इन्व्हर्स स्पिनलचे. नाउ लुक ॲट दिस. ZnFe2O4.
Zn+2 Fe2+3 हे काय आहे, नॉर्मल स्पिनल आहे. B3O4 आता याला आपण या फॉर्ममध्ये कसं लिहायचं, B+2 एक काढायचा आणि उरलेले दोन B2+3. ओके, अच्छा, दिस इज अनदर काइंड ऑफ. A+4 आणि B+2 हे वेगळ्या प्रकारचं आहे. ठीक आहे, A+4 आणि B+2. आता इथे बघा, Pb+4 Pb+2 आणि Pb+2 बाहेर O4 असं इन्व्हर्स स्पिनल आहे. A+2 आणि B+3 परत Mn3O4 Mn+2 Mn+3 to O4 नॉर्मल स्पिनल. ओके, सो दिस वेअर द एक्झाम्पल्स ऑफ नॉर्मल अँड इन्व्हर्स स्पिनल. आता हे नक्की कसे प्रिडिक्ट करायचे की कोणतं स्पिनल कसं आहे ते आपण बघूया. Crystal fill effect for normal and inverse spinel structure. For transition metal oxide spinels, the choice of the normal and inverse spinel structure is driven primarily by the crystal fill stabilization energy. आपण crystal fill stabilization energy calculate करून सांगू शकतो की कोणतं ऑक्साईड हे नॉर्मल स्पिनल आहे किंवा इन्व्हर्स स्पिनल आहे. ओके, सो जनरली काय आहे ना, ऑक्साईड काय आहे, विकफिल्ड लिगँड आहे. विकफिल्ड लिगँड असल्यामुळे सगळे जे स्पिनल काय असतील, हाय स्पिन स्ट्रक्चर असतील. ठीक आहे, त्यांच्यामध्ये पेअरिंग होणार नाही इलेक्ट्रॉन्सची. सो त्यानुसार आपण क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी कॅल्क्युलेट करू. आता लेट्स सी हाऊ टू कॅल्क्युलेट CFSE फॉर दिस कंपाउंड्स. फर्स्ट वी विल सी फॉर नॉर्मल स्पिनल स्ट्रक्चर. A. In Zn+2 Fe+3 to O4, Zn+2 ion having D10 configuration. आता Zn+2 ह्या आयनसाठी आपण कॉन्फिगरेशन बघायचं. जे लिगँड असतील त्याला कम्प्लिटली आपण इग्नोर करू शकतो, कारण ते काय विकफिल्ड लिगँड आहे आणि पेअरिंग तर होणार नाही. त्यामुळे आपण फक्त आयन बघायचं, आयनचं ऑक्सिडेशन स्टेट बघायचं, त्याच्यावरून आपलं कॉन्फिगरेशन काढायचं. D10 कॉन्फिगरेशन येते Zn+2 साठी. And Fe+3 ion having D5 configuration. In this compound, both Zn+2 and Fe+3 has 0 CFSE. आता इथे Zn+2 आणि Fe+3 साठी जेव्हा आपण CFSE कॅल्क्युलेट करू त्यावेळी CFSE किती येईल, 0. ठीक आहे, यू मे कॅल्क्युलेट, तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. Zn+2 चे CFSE काढा, Fe+3 चे CFSE काढा. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ऑक्टाहेड्रलसाठीचं काय आहे, त्यानुसार कॅल्क्युलेट करा. Hence, Fe+3 occupies octahedral site and Zn+2 occupies tetrahedral site. ठीक आहे, आता जेव्हा दोघांची जी CFSE असेल ती इक्वल असेल, ठीक आहे, दोघांची CFSE ज्यावेळी इक्वल येते त्यावेळी काय करायचं असतं की जो Fe+3 लार्ज चार्ज असलेलं जे आयन असतो, ठीक आहे, बिग चार्ज, +3 इज अ बिगर दॅन +2 ना, दॅट्स वाय Fe+3 ला आपण कुठे टाकायचं, ऑक्टाहेड्रल साईटमध्ये, आणि मग कमी चार्ज असलेल्या आयनला टेट्राहेड्रल साईटमध्ये. नाव in Fe+2 Cr+3 to O4, Fe+2 ion having D6 configuration. आता इथे Fe+2 चं कॉन्फिगरेशन काय येईल, D6 कॉन्फिगरेशन, आणि Cr+3 आयन काय कॉन्फिगरेशन दाखवत आहे, D3 कॉन्फिगरेशन. आता परत D6 आणि D3 साठी CFSE कॅल्क्युलेट करायची. The CFSE for D6 configuration is equal to -4 dq and CFSE for D3 configuration is equal to 12 dq. या प्रकारे CFSE कॅल्क्युलेट करायची. -12 dq आहे. आता इथे -12 आणि -4 याच्यात -12 dq इज मच लार्जर निगेटिव्ह CFSE. दॅट्स वाय जो Cr+3 आयन असेल तो कशात जाईल, ऑक्टाहेड्रल होलमध्ये जाईल, ऑक्टाहेड्रल साईट ऑक्युपाय करेल. आणि जो Fe+2 म्हणजे -4 is smaller than -12 here, so Fe+2 occupy tetrahedral site. The ions which having a higher negative CFSE occupy octahedral site. Higher negative CFSE म्हटलं, जनरली आपण ते लाईन नंबर लाईन वगैरे बघितलेली असते, त्यामुळे आपल्याला काय वाटतं -4 इज ग्रेटर दॅन -12, पण इथे आपल्याला काय बघायचं, हायर निगेटिव्ह CFSE म्हटलेली त्यांनी. मग हायर निगेटिव्ह -12 आहे ना, so that's why Cr+3 will occupy octahedral site. ठीक आहे,
So in this way we can calculate CFSE for an compound having normal spinel. One last example. In Mn plus 2, Mn plus 3, 2O4, the Mn plus 2 ion is having d5 cysteine with a 0 CFSE. Mn plus 2 ची CFSE कशी असेल? 0 असेल. And the two Mn plus 3 ions are having high spin d4. d4 configuration असेल आणि त्याची CFSE काय आहे? -6 dq. आता इथे Mn plus 3 is having higher CFSE म्हणजे 0 पेक्षा -6 काय आहे? निगेटिव्ह, हायर निगेटिव्ह आली आहे, बरोबर. सो Mn plus 3 कशात जाईल? ऑक्टाहेड्रल साईट ऑक्युपाय करेल आणि जो Mn plus 2 असेल तो काय करेल? टेट्राहेड्रल साईट ऑक्युपाय करेल. ज्यावेळी Mn plus 3 म्हणजे B plus 3 ऑक्टाहेड्रल साईट ऑक्युपाय करते आणि A plus 2 टेट्राहेड्रल साईट ऑक्युपाय करते, त्यावेळी स्पिनल कसा असतो? नॉर्मल स्पिनल असतो. दॅट्स वाय दिस इज अन एक्झाम्पल ऑफ नॉर्मल स्पिनल. हे सगळे एक्झाम्पल आपण जे बघितले ते नॉर्मल स्पिनलचे होते. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत कंपाऊंड्स हॅव्हिंग इन्व्हर्स स्पिनल स्ट्रक्चर. इन्व्हर्स स्पिनल कसे कळतात आपल्याला? In Ni plus 2 L plus 3 2O4, L plus 3 ion has no CFSE. L plus 3 ची CFSE काय आहे? 0 आहे. And the Ni plus 2 ion having D8 configuration and CFSE is equal to -12 dq. L plus 3 ची CFSE काय आहे? 0 आहे आणि Ni plus 2 ची CFSE काय आहे? -12 dq. आता इथे CFSE कसली जास्ती आहे? Ni plus 2 ची, दॅट इज A plus 2 ची जास्ती आहे, बरोबर. मग आता ज्याची जास्त असते CFSE ते कोणती साईट ऑक्युपाय करतं? ऑक्टाहेड्रल साईट ऑक्युपाय करेल. आणि ऑक्टाहेड्रल साईट जेव्हा Ni plus 2 ऑक्युपाय करत आहे, बरोबर, त्यावेळी आपण काय म्हणतो? स्पिनल कसा आहे? इन्व्हर्स स्पिनल आहे. दॅट्स वाय दिस इज अन इन्व्हर्स स्पिनल. इन CO plus 2 Fe plus 3 2O4 CO plus 2 ion having D7 configuration. इथे CO plus 2चं D7 कॉन्फिगरेशन आहे आणि Fe plus 3 आयनचं कॉन्फिगरेशन काय आहे? D5. The CFSE for D7 configuration of CO plus 2 is -8 dq. CO plus 2चं काय CFSE आली? -8 dq. आणि Fe plus 3 ची CFSE काय आली कॅल्क्युलेट करून? 0 dq. आता इथे पुन्हा जो CO plus 2 आहे त्याची जी CFSE आली ती काय आहे? लार्जर दॅन CFSE ऑफ Fe plus 3, बरोबर. त्यामुळे CO plus 2 काय कोणती साईट ऑक्युपाय करेल? ऑक्टाहेड्रल साईट ऑक्युपाय करेल. आणि ज्यावेळी A plus 2 आयन हा ऑक्टाहेड्रल साईट ऑक्युपाय करतो त्यावेळी स्पिनल कसा असतो? इन्व्हर्स स्पिनल. दॅट्स वाय दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स स्पिनल. दिस इज अवर लास्ट एक्झाम्पल. In Fe plus 2 Fe plus 3 2O4, Fe plus 2 ion is having D6 configuration and Fe plus 3 ion having D5 configuration. Thus, CFSE for D6 configuration is equal to -4 dq and CFSE for D5 configuration is equal to 0 dq. D5 configuration साठी काय आहे? म्हणजे Fe plus 3 साठी काय CFSE येते? 0 dq. आणि D6 कॉन्फिगरेशन म्हणजे Fe plus 2 साठी काय येते CFSE? -4 dq. आता इथे पुन्हा Fe plus 2 ची CFSE काय आहे? जास्त आहे, म्हणून Fe plus 2 ऑक्टाहेड्रल साईट ऑक्युपाय करेल आणि A plus 2 आयन जेव्हा ऑक्टाहेड्रल साईट ऑक्युपाय करत आहे त्यावेळी स्पिनल कसा असेल? इन्व्हर्स स्पिनल. दॅट्स वाय दिस इज इन्व्हर्स स्पिनल. Now moving towards the next topic. It is a very important topic actually. This is Jahn-Taylor distortion or tetragonal distortion of an octahedral complex. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये काही डिस्टॉर्शन बघण्यात आले, त्यालाच काय म्हटलं आहे आपण? जॉन टेलर डिस्टॉर्शन किंवा टेट्रागोनल डिस्टॉर्शन. आता हे डिस्टॉर्शन कशामुळे होतात, काय होतं ते आपण बघायचं. The regular size of an octahedral complex is distorted if d orbital of the central ion are not occupied symmetrically because the symmetry of the electric field is upset. आता आपण d ऑर्बिटल्स बघितले, बरोबर. d ऑर्बिटल्स आपण दोन लेवलमध्ये स्प्लिट केले ऑक्टाहेड्रलमध्ये, E2g, Eg आणि T2g, सॉरी Eg आणि T2g, बरोबर.
EG आणि T2G, आता जेव्हा T2G किंवा EG हे लेवल सिमेट्रिकली न फील होता अनसिमेट्रिकली फील झाले, त्यावेळी काय होतं, डिस्टॉर्शन क्रिएट होतं स्ट्रक्चरमध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो, जॉन टेलर डिस्टॉर्शन किंवा जॉन टेलर इफेक्ट. This occurs when the T2G or EG set of orbitals contain a number of electrons which will neither completely fill or nor half fill the set of orbitals. So the effect of such a lack of symmetry on the geometrical shape of complex is called Jahn Teller effect. If the d electrons are symmetrically arranged according to an octahedral field, they will repel all 6 ligands equally and the structure will be perfectly octahedral. ज्यावेळी ना, एक सेकंड, आय विल शो यू दॅट. ठीक आहे, आता इथे आपण बघू D0मध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही, सगळे कसे सिमेट्रिकली फिल्ड आहे, बरोबर, म्हणजे एकही इलेक्ट्रॉन नाही. आता इथे D3मध्ये T2Gमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे, तिघही कसे, म्हणजे तिघ ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे कसे सिमेट्रिकली फिल्ड आहे. आणि EG कम्प्लिटली एम्प्टी, बरोबर, इथे एकही इलेक्ट्रॉन नाही. ओव्हरऑल हे काय झालं, सिमेट्रिकली फिल्ड आहे. आता जेव्हा असं सिमेट्रिकली फिल्ड असतं ना, त्यावेळी काय आहे की जे येणारे लिगॅन्ड्स असतात त्यांना जे रिपल्शन मिळतं ते इक्वल असतं, बरोबर. इक्वल रिपल्शन असल्यामुळे सगळे जे बॉन्ड्स असतात ते कसे असतील, इक्वल असतील, इक्वल इन लेंथ अँड साईज. ओके, सो दॅट्स वाय दे सच काइंड्स ऑफ कॉम्प्लेक्सेस विल नॉट शो डिस्टॉर्शन. आता इथे D5मध्ये वीक फील्ड लिगॅन्ड आहे. हां, 1 आता सगळ्या ऑर्बिटल्समध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे. T2Gमध्ये 3 आहेत, तिघही हाफ फिल्ड आहेत. EGमध्ये पण 2 आहेत, हाफ फिल्ड आहेत, बरोबर. तर हे कसे सिमेट्रिकली फिल्ड आहे. दॅट्स वाय एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, विक फील्ड लिगॅन्ड आहे आपल्याला MnF6. ठीक आहे, सो इन सच केस डिस्टॉर्शन विल नॉट ऑफर. D6, आता इथे स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड म्हटलेलं आहे, FeCN6 4- CN काय स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे. तर त्याच्यामुळे काय होईल, पेअरिंग होईल. आता T2Gमध्ये बघा सगळे इलेक्ट्रॉन, सगळ्या ऑर्बिटल्समध्ये 2-2 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे सगळे काय सिमेट्रिकली फिल्ड आहेत. आणि EG टोटली एम्प्टी आहे, म्हणजे ओव्हरऑल ऑर्बिटल्स कसे आहेत, सिमेट्रिकली फिल्ड आहे. सिमेट्रिकली फिल्ड जेव्हा असतील त्यावेळी डिस्टॉर्शन आपल्याला दिसत नाही. सिमिलरली दिस 2 एक्झाम्पल्स ऑफ D8 अँड D10 कॉन्फिगरेशन. यू मे सी दिस. सो आता डिस्टॉर्शन नक्की कधी बघायला मिळतं आपण ते बघणार आहोत. इफ द D electrons are unsymmetrically arranged, they repel some ligands to greater extent than other. जेव्हा आपण D ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन जे फिल केलेले असतात T2G EG ऑर्बिटल्समध्ये, ते जेव्हा अनसिमेट्रिकली फिल केलेले असतात त्यावेळी काही इलेक्ट्रॉन्स कसे, काही लिगॅन्ड्सला रिपल्शन जास्त मिळेल आणि काही लिगॅन्ड्सला कमी एक्सटेंटमध्ये रिपल्शन असेल. त्यामुळे काय होईल, त्यांचं स्ट्रक्चर हे डिस्टॉर्टेड होईल, बरोबर. डिस्टॉर्शन आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच काय, सगळे जे बॉन्ड्स असतील त्यांची लेंथ ही इक्वल नसेल. नाव लेट्स सी द सम एक्झाम्पल. D4, आता इथे काय लिगॅन्ड, विक फील्ड लिगॅन्ड आहे CrF2. F इज अ विक फील्ड लिगॅन्ड. आता इथे बघा T2Gमध्ये 1, 2, 3 भरले, त्यानंतर EGमध्ये 1 इलेक्ट्रॉन जाईल, बरोबर, विक फील्ड लिगॅन्ड आहे ना. EGमध्ये 1 इलेक्ट्रॉन दिला. आता T2Gमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे, प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 1-1 इलेक्ट्रॉन आहे, पण तिघही काय आहे, सिमेट्रिकली फिल्ड आहे. पण आता इथे EG बघा, एका ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि एक ऑर्बिटल एम्प्टी आहे. तर हे काय झालं, अनसिमेट्रिकली फिल्ड आहे. त्याच्यामुळे काय होईल, डिस्टॉर्शन बघायला मिळतं स्ट्रक्चरमध्ये. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री विल बी डिस्टॉर्टेड. D7 कॉन्फिगरेशन, स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड इज यूज्ड, CO+2 and Ni+2. आता इथे आपल्याला जो T2G ऑर्बिटल आहे त्याच्यात काय आहे, 6 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. Therefore T2G is symmetrically filled. But in case of EG ऑर्बिटल, EGमध्ये बघा एका ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही, म्हणजेच काय, हे अनसिमेट्रिकली फिल्ड आहे. अनसिमेट्रिकली फिल्ड असलं की त्यावेळी डिस्टॉर्शन हे कन्फर्म बघायला मिळतं. ठीक आहे. D9मध्ये आता T2G इज फुल फिल्ड. EGमध्ये आता इथे 2 इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. दे आर नॉट सिमेट्रिकली फिल्ड, हेन्स इट इज अनसिमेट्रिकल इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट and that's why distortion in its octahedral geometry will be seen. So
whenever the T2G or EG orbitals are unsymmetrically filled, that time distortion in octahedral geometry is seen. According to crystal field theory, the crystal field splitting of d orbital result in crystal field stabilization. आपण क्रिस्टल फील्ड थेरी स्टडी करत असताना जेव्हा क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग होते, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग कशासाठी होते तर एनर्जी कमी व्हावी वा ओव्हरऑल कॉम्प्लेक्सची आणि स्टेबिलायझेशन झालं पाहिजे त्या कॉम्प्लेक्सचं, त्यासाठी करत होतो. बरोबर, आपण एकदम स्टार्टला बघितलं होतं क्रिस्टल फील्ड थेरीच्या. तर क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन होत होतं, त्यामुळे आपण स्प्लिटिंग करत होतो डी ऑर्बिटल्सचे. सिमिलरली इथे काय आहे, removal of degeneracy of T2G and EG orbitals can also increase the stability of the complexes. तसंच ज्यावेळी हे अनसिमेट्रिकली फिल होतील T2G आणि EG ऑर्बिटल, त्यावेळी जर आपण हे जे डिजनरेट ऑर्बिटल असतील T2G आणि EGचे, त्यांना जर आपण स्प्लिट केलं तर स्टेबिलिटी अजून वाढेल. बरोबर. सो according to John-Taylor's theorem, the distortion of the complexes will take place whenever the resulting splitting of energy level gives the additional stabilization. जेव्हा ह्या लेवल्सची स्प्लिटिंग होईल, बरोबर, T2G आणि EG त्यांचे स्प्लिटिंग होईल, त्यावेळी काय होईल, स्टेबिलायझेशन मिळेल त्या कॉम्प्लेक्सला. आणि याच्याचमुळे काय होतं, कॉम्प्लेक्सचं डिस्टॉर्शन होतं आहे, कारण स्प्लिटिंग झाली पुन्हा. दॅट्स वाय द कॉम्प्लेक्स विल गेट डिस्टॉर्टेड. आता एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. कॉपर सेकंड कॉम्प्लेक्स आहे, D9 त्याचं कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे. ॲज पर द कॉन्फिगरेशन इट विल बी फिल्ड ॲज T2G6 अँड EG3. ठीक आहे. T2G6 EG3. हेन्स द T2G ऑर्बिटल्स आर सिमेट्रिकली फिल्ड. T2G6 म्हटले म्हणजे काय, एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतील. बरोबर. आता आपण प्रिव्हियसली बघितलं, एका ऑर्बिटलमध्ये किती आले, 2 इलेक्ट्रॉन. हे काय सिमेट्रिकली फिल्ड आहे. पण EGमध्ये कसं आहे, एका ऑर्बिटलमध्ये 2 आहे आणि एका ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हे काय आलं, अनसिमेट्रिकली फिल्ड आहे. दॅट इज 3 इलेक्ट्रॉन्स इन EG ऑर्बिटल्स आर ऑक्युपाईंग dz² 2 electrons and dx² minus y² 1 electron. Due to these two ligands along the z-axis will be more repelled. आता झेडमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, dz² मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर. त्यामुळे झेड ॲक्सिसच्या दिशेने येणारे जे लिगँड्स त्यांना किती जास्त रिपल्शन फेस करावं लागेल. बरोबर. ॲज कम्पेअर टू द लिगँड्स कमिंग थ्रू द एक्स अँड वाय ॲक्सिस. एक्स आणि वाय ॲक्सिसच्या दिशेने येणारे जे लिगँड्स असतील त्यांना कमी रिपल्शन फेस करावं लागेल ॲज कम्पेअर टू dz². ठीक आहे. So, because of this, the bond along the z-axis will be longer. जो z-axis along the bond असेल तो longer असेल than the remaining 4 bonds. बाकी 4 bonds पेक्षा z-axis along जो bond असेल तो कसा असेल, longer असेल. That is the octahedral is distorted. याच्यामुळे काय झालं, जो ऑक्टाहेड्रल होता, ऑक्टाहेड्रल जे स्ट्रक्चर होतं प्रॉपर, म्हणजे सगळे बॉन्ड इक्वल इन लेंथ वगैरे, ते काय झालं, डिस्टॉर्ट झालं. कारण अलॉंग द एक्स ॲक्सिस झेड ॲक्सिस असलेला जो बॉन्ड असेल तो कसा झाला, इलॉंगेट झाला, म्हणजे त्यांची लेंथ काय झाली, वाढली. बरोबर. जस्ट द अबव एक्झाम्पल शोज दॅट द डिस्टॉर्शन ऑकर्स whenever the dx² minus y² and dz² ऑर्बिटल्स आर अनइक्वली ऑक्युपाईड. दॅट इज EG ऑर्बिटल जेव्हा कधी अनइक्वली ऑक्युपाईड असेल किंवा अनसिमेट्रिकली ऑक्युपाईड असेल, त्यावेळी डिस्टॉर्शन हे बघायला मिळतं आणि त्याच काय म्हणतात, जॉन टेलर डिस्टॉर्शन. जॉन टेलर थेरम स्टेट्स दॅट a non-linear molecular system in a degenerate electronic state will be unstable and will undergo some type of distortion to lower its symmetry and remove the degeneracy. Whenever molecular system is non-linear, म्हणजे जेव्हा कधी असिमेट्रिकल सिस्टीम असेल, बरोबर, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम ही असिमेट्रिक असेल, म्हणजे इलेक्ट्रॉन्स इक्वली फिल नसेल, दॅट इज नॉन लिनियर मॉलिक्युलर सिस्टीम. आणि ते जेव्हा डिजनरेट स्टेटला असतील, म्हणजे इक्वल लेवलला असतील, अनइक्वली फिल्ड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. त्यावेळी काय होईल, जे
कॉम्प्लेक्स असेल ते मोर अनस्टेबल होईल आणि स्टेबिलिटी मिळवण्यासाठी ते काय करतात, डिस्टॉर्ट होतात. म्हणजे एक तर बॉन्ड इलॉंगेट होईल किंवा कॉम्प्रेस होईल आणि मग ती एनर्जी लोअर डाऊन होते आणि सिमेट्री काय होईल, मग कमी होईल ना, इलॉंगेशन किंवा कॉम्प्रेशन जर झालं तर. आणि रिमूव्ह द डिजनरसी. आणि जी डिजनरसी असेल T2G म्हणा किंवा EGची आहे, ती डिजनरसी असेल ती कशी होईल, रिमूव्ह होईल. हे जॉन टेलर थेरममध्ये म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. A non-linear molecular system in a degenerate electronic state will be unstable and will undergo some type of distortion to lower its symmetry and remove the degeneracy. Or in simple words, the molecules or complexes except linear, म्हणजे equally filled, except equally filled complexes which have unequally filled set of orbital, that is either T2G or EG, undergoes distortion. ज्या कोणत्या कॉम्प्लेक्समध्ये T2G आणि EG हे अनइक्वली फिल्ड असतील ते काय होतील, डिस्टॉर्शन दाखवतील. ठीक आहे. सो आता इथे बघा, हा मेटल आहे, इथे झेड एक्सिस अलॉंग जे लिगँड आहेत ते काय झाले, इलॉंगेटेड बॉन्ड आहे यांच्या, मेटल आणि या लिगँडमध्ये बघा डिस्टन्स वाढलं आहे. हे काय इलॉंगेटेड आहे. There are 2 long bonds and 4 short bonds resulting dz square 2 and dx square minus y square raised to 1 electrons. यांच्या अनइक्वल फील्ड असल्यामुळे हे इलॉंगेशन आपल्याला बघायला मिळालं. अदरवाईज there are 4 long and 2 short bonds resulting from dz square 1 and from dx square y square 2 electron distribution. ज्यावेळी इलेक्ट्रॉन dx square y square 2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील आणि dz स्क्वेअरमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल त्यावेळी असं कॉम्प्रेशन बघायला मिळतं आहे. बघा झेड एक्सेसमध्ये काय आहे, जे लिगँड आणि मेटलमध्ये जे डिस्टन्स आहे ते काय आहे, कमी आहे. आणि अलॉंग द एक्स अँड वाय ॲक्सिस द डिस्टन्स बिटवीन द लिगँड अँड मेटल इज लार्जर. ठीक आहे. In this way, the distortion is seen in the octahedral complexes due to unsymmetrical field of T2G and EG orbitals. The tetragonal elongation for CO plus 2 D9 complex gives additional stabilization by removing the degeneracy of EG as well as T2G orbital. आपण आताच बघितलं की जेव्हा हे असिमेट्रिकली फिल्ड असतील त्यावेळेस स्टेबिलायझेशन कसं होतं, जी डिजेनरसी असते ती रिमूव्ह केली जाते. आता इथे दाखवण्यात आलेली बघा ते डिजेनरसी CO+2साठी. EG स्प्लिट झालं आहे dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर, आणि T2G पण स्प्लिट झाला आहे XY आणि dxz dyz. ज्या ऑर्बिटलमध्ये झेड आला तो कसा एनर्जीमध्ये कमी झाले आणि ज्याच्यात एक्स आणि वाय होते त्यांची एनर्जी कशी झाली आहे, इन्क्रीज झाली. आय एम सॉरी. सो हे काय आहे, इलॉंगेटेड ऑक्टाहेड्रॉनचं स्ट्रक्चर आहे. However, Jahn-Taylor distortions are automatic and are not imposed on the systems. Moreover, it is not only operative in complexes with anionic ligands but also in complexes with neutral dipole ligands. Jahn-Taylor distortion हे फक्त अनायनिक लिगँड असलं तेव्हाच दिसतं असं नाही आहे. ज्यावेळी न्यूट्रल किंवा डायपोलर लिगँड्स असतील त्यावेळी सुद्धा Jahn-Taylor distortion हे बघायला मिळतं. It is a qualitative and has important stereochemical significance. The Jahn-Taylor theorem only predicts the occurrence of a distortion. Jahn-Taylor theoremने आपल्याला फक्त डिस्टॉर्शन होतं असं कळतंय. नक्की काय होतंय, म्हणजे इलॉंगेशन होतं, कॉम्प्रेशन होतंय हे अजून लक्षात आलेलं नाही आहे. ठीक आहे. म्हणजे when it comes to elongation and when it goes compression, it is not yet clear. It does not predict its nature or magnitude. किती डिस्टॉर्शन होतं आहे आणि कोणत्या प्रकारचं डिस्टॉर्शन होतं आहे, कॉम्प्रेशन किंवा इलॉंगेशन, नेचर, हे अजून प्रिडिक्ट करता येत नाही Jahn-Taylor डिस्टॉर्शनवरून. डिस्टॉर्शन ऑकर्स स्प्लिटिंग ऑफ ऑर्बिटल गिव्स ॲडिशनल स्टेबिलायझेशन. डिस्टॉर्शन हे तेव्हाच होतं ज्यावेळी स्प्लिटिंग झाल्याने स्टेबिलायझेशन मिळत असेल. अँड इफ द स्टेबिलायझेशन इज नॉट taking place, that time distortion will not occur. Okay. So overall, it was all about the Jahn-Taylor distortion. It is a very important topic, and even the previous topic, that is the spinels, it is also important. You are asked to
calculate whether it is a inverse spinel or normal spinel. So you should study it well and practice. So that's it for this video. Thank you very much.